इम्पेटस बद्दल ऑलरेडी सर आमची एक सिस्टम कसं कंपनी आहे काकांची, तिथं ऑलरेडी त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे. त्यांनी 8 करोडपासून बऱ्याच उदाहरण देतात, 8 करोडपासून नाव दे आर ॲट 36. तर ती जर्नी पाहिली आहे ऑलरेडी. एकदा त्यांचं ट्रेनिंग सेशन मी अटेंड केला होता. त्यानंतर फीडबॅक घेतल्यानंतर मग मी जॉईन केलं. त्या सेशनमध्ये मी 2008 पासआउट झालो. त्यानंतर हार्डली 8 ते 9 महिने जॉब केल्यानंतर मी बिझनेस सुरू केला. त्यामुळे कॉर्पोरेट टच हा काहीच नव्हता. जे काय असेल ते ट्रेनिंग वगैरे हा काही प्रकार नव्हताच. तर आता जॉईन केल्यापासून बऱ्याचशा गोष्टी शिकलो. डेलिगेशन वगैरे, विजन फ्रेमवर्क असेल, गोल्स वगैरे असतील, बऱ्याचशा गोष्टी मी इम्प्लिमेंट केल्यात ऑलरेडी, सरांनाही माहिती आहे. तर 3 वर्षाचं जे टार्गेट असेल तर आम्ही एक 100पर्यंत 3 वर्षामध्ये टार्गेट केले. त्यामध्ये फर्स्ट इयर आहे तो ऑलमोस्ट 100% अचीव्ह केला आहे. वीकली मीटिंग वगैरे त्या बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात ऑलरेडी. त्याचे रिझल्ट आम्हाला दिसतात चांगल्या प्रकारे. जो जसा रॅम्बो असतो 90% टाईम ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत त्यामध्येच बराचसा वेळ जायचा, तो आता बराचसा सेव्ह झाला आहे. आणि लीड म्हणलं तर आता ट्रेनिंगच्या आधी आणि आत्ता वी हॅव ऑलमोस्ट 10 टाइम्स मोर लीड्स. अच्छा, राईट नाव. क्लोजिंगमध्ये थोडी गरज पडेल अजून, क्लोजिंग होत नाही आहे, पण लीड आहे. लीड वी हॅव ट्रिमेंडस लीड राईट नाव. जे डेलिगेशन केलं आहे आणि फोकसली आता जे माझं काम आहे तेच करतोय, त्यामुळं बऱ्याचशा लीड कन्व्हर्जन वाढलं. ग्रेट.